राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र सर चिटनीस पद पर नितिन भैया जेतले की नियुक्ति हुई। चलिए जनता के लिए और युवा के लिए उनका क्या मैसेज है, हम उनसे। सर्वात पहिले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे साहेब, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा चव्हाण साहेब, जालना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय अरविंदरावजी चव्हाण साहेब व आमचे माजी आमदार सुरेश कुमार जेठलिया साहेब यांच्या शिफारसीने आणि त्यांनी ही जी जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी ही मला दिली, त्याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः आभार व्यक्त करतो। आणि निश्चितपणे दादांना ज्या शिस्तीप्रमाणे पक्ष चालायला पाहिजे व ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीनेच जिल्ह्यात असेल, मराठवाड्यात असेल, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम आम्ही करणार आहोत आणि पूर्ण जोमाने करणार आहोत। निश्चितपणे युवकांची फळी तयार करण्यासाठी ज्या काही भूमिका आम्हाला घ्याव्या लागतील त्या निश्चितपणे आम्ही त्या यापुढे घेणार आहोत। निश्चितपणे महाराष्ट्रात पहिलेच दादांची ताकद ही आपण सर्वांनी अनुभवली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अनुभवली आहे, परंतु यापुढे देखील सातत्याने आम्ही ह्या मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात ह्या पदाच्या माध्यमातून आम्ही पक्षवाढीसाठी आणि संघटनेसाठी निश्चितपणे आम्ही पूर्ण काम करत राहू। ज्या काही सामान्य जनतेच्या समस्या आहेत, मतदारसंघातल्या जनतेच्या समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, युवकांच्या समस्या आहेत, त्या आम्ही निश्चितपणे वर दादांपर्यंत जे आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू आणि तिथून सर्वसामान्य जनतेला आम्ही न्याय देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत। निश्चितपणे आज तालुक्यात आणि या जिल्ह्याला एक चांगलं पद आपल्याला पक्षाच्या माध्यमातून इथं मिळालेलं आहे। त्या पदाचं आणि त्या संधीचं निश्चितपणे पक्षासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी, मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही त्याचं कसं संधीचं सोनं करता येईल याचा आम्ही निश्चित या ठिकाणी प्रयत्न करू। धन्यवाद।